तर मित्रांनो आता आलो तुम्ही रेल्वे स्टेशनवरती आणि रेल्वे स्टेशनवरती आल्याच्या नंतर आता समजलेलं आहे इन्क्वायरी केल्याच्या नंतर गाडीचा ब्लॉक आहे, त्यामुळे आता बसनं जावं लागेल। बघू शकता मी रेल्वे स्टेशनमध्ये आलो होतो। चला तर मित्रांनो आता बसमध्ये आलेलो आहे आणि बसमध्ये बसून आता निघालेलो आहोत आपण पुण्याला। आणि आज स्पेशल ब्लॉग आहे कारण मी आता निघालेलो आहे पुण्यासाठी आणि दुसरे रेल्वेचा 2.5 तासाचा ब्लॉक असल्यामुळे बसनं प्रवास करावा लागेल। तर मित्रांनो आता गाडी थांबलेली आहे जेवणासाठी इथे एका हॉटेलवरती। बघा गाडी सगळ्या बस थांबलेल्या आहेत आणि आता जेवणासाठी थांबलेले आहेत। जेवण करू आणि बघूया कारण भरपूर बोर झालोय मी आता। ट्रेन असायला पाहिजे होती, ट्रेनच भेटली नाही म्हणून सगळं गोंधळ झालेला आहे आणि प्रवास 12 तासाचा आहे। हा डब्बा बायकोने दिला आहे घरून बनवून। शेंगदाण्याची चटणी चपाती एकदम मस्त नाश्ता आहे। बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता। तर मित्रांनो आता ह्या ठिकाणी चहा नाश्ता तर झालेला आहे आणि बघू शकता पाठीमागचा व्ह्यू तुम्ही। आता हायवेवरती गाड्या थांबलेल्या आहेत आणि इथून आता सरासरी आणखीन 1 ते 1.5 तास आणखीन इथून औरंगाबादला लागेल आणि तिथून पुढे मग आणखीन नगर आणि पुणे त्या ठिकाणी जायचं आहे। आणि कंडक्टरने तर सांगितलं की संध्याकाळचे 10 वाजतील आणि आता मॅपवरती मी पाहिलेलं आहे ऑनलाईन तर आणखीनसुद्धा गोवा एक्सप्रेस भुसावळलाच थांबलेली आहे। 2.5 तास ब्लॉक असल्यामुळे गाडी पुढे जाणार नाही आहे आणि तेवढ्या वेळेत तर मी औरंगाबादला पोहोचतो आणि तिथूनच पुढे मग बघूया किती वेळ लागतो ते। चला